आतमध्ये येऊ दे. आज जाऊ. चल. येऊ दे. सॉरी हो थोड़ा हायवेला लागल्यावर पोलीस स्टेशनला पहिले थांबू नंतर पोलीस स्टेशनला पहिले जाऊ आपण. पहिला पोलीस स्टेशनला वारंवारच्या घटना होतात त्या घटना थांबायचं नाव घेत नाही. काय सांगाल? खरं तर कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये मला असं वाटतं अशा अत्याचार घडल्यावरती भेटायला आलेली ही कमीत कमी 15वी किंवा 20वी मुलगी असेल या केसमध्ये मी आलेली आहे. तुम्हाला आठवत असेल तिला टोपण नाव आपण दिलं होतं जागृती म्हणून. एका मुलीला सुद्धा अत्याचार झाल्यावर प्रचंड ऑपरेशन तीन सहन करून ती बरी होईपर्यंत कोर्टात केस 2-2.5 वर्ष चालली होती. त्याच्यानंतर इतरही काही केसेस छेडछाडीच्या किंवा अशा झालेल्या आहेत. एक तर आपल्या समाजामध्ये एक हिंसक प्रवृत्ती आहे आणि एखादी अल्पवयीन मुलगी जात असताना तिच्यावरती झडप मारणारी एक ज्याला आपण म्हणू की गुन्हेगारी प्रवृत्ती देखील अनेक ठिकाणी आहे. अत्यंत दुःखदायक, क्लेशदायक आणि निषेधार्ह घटना आहे, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. परंतु आज मी जेव्हा लोहमार्गाच्या SP-शी बोलले आणि त्याचबरोबर कल्याणला आम्ही येत असल्याच्या संदर्भात आपले माननीय आमदार राजेशजी मोरे, तसंच जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, विजयाताई पोटे, वाघमारेताई, बाकीच्या सगळ्या उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निरोप दिले आणि पोलिसांशी, विशेषतः रेल्वे पोलीसच्या हद्दीत हे घडलेलं असल्यामुळे त्यांच्याबरोबर बैठक घेणं फार आवश्यक होतं आणि त्याच्यामध्ये काही मुद्दे जे समोर आले त्याच्याबद्दल मी आपलं लक्ष व्यक्त आहे. एक म्हणजे घटना निषेधार्ह असली तरी सुद्धा शेवटी त्याच्यामध्ये न्याय मिळणं हे फार महत्वाचं आहे आणि मुलीच्या बरोबर सातत्याने आपण उभं राहायचं, त्यांना सहकार्य द्यायचं, संरक्षण द्यायचं, ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची भूमिका आणि शिवसेनेची भूमिका कायम राहिलेली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना, मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी जी व्याख्या केली आहे की महिलांना सन्मान म्हणजे महिलांचा अधिकार आणि महिलांचा अधिकार म्हणजे महिलांचा सन्मान. तर या मुलीच्या नातेवाईकांशी मी बोलले, पोलिसांशी डिटेल बोलले आणि आपल्या माहितीनुसार 300 हा गुन्हा नंबर जो आहे त्याच्यामध्ये 595/2026 कलम 304(2), 351, 64(1), 65(1), 137(2) आणि भारतीय न्याय संहितासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार कलम 346 यानुसार या मुलीच्या वरती आरोपी अटक झालेला आहे. ज्यांनी केलं त्याचं, त्यांनी मोबाईल फोन हिसकावून घेऊन जी तिला दमदाटी केली, दहशत निर्माण केली, त्याच्यामुळे तो अत्याचार करत असताना त्यांनी त्या मुलीला बळाचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये पोलिसांनी गुन्हे ताबडतोब संबंधित आरोपीच्या बद्दल लवकर आम्ही कोर्टात केस देऊ असं सुद्धा सांगितलेलं आहे. आपण पाहिलं की नसरापूरच्या केसमध्ये 15 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल पुणे पोलिसांनी केलेलं आहे. त्याच प्रकारे रेल्वे पोलीस सुद्धा इथे लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय तपासण्या सुद्धा पुढे गेलेल्या आहेत. DNA टेस्ट, बाकीच्या ब्लड टेस्ट वगैरे याची सुद्धा सॅम्पल घेण्यात आलेली आहे आणि आता त्या मुलीला मानसिक आणखीन वेगवेगळ्या प्रकारे दिलासा देण्याची खूप आवश्यकता आहे. तर इथे मी सांगू इच्छिते, मुलीचं शिक्षण पूर्ण होण्याच्या दृष्टीने शिवसेनेच्या आमच्या स्थानिक सगळे पदाधिकारी राजेश मोरे, अरविंद मोरे आणि शिवसेनेने जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर कोर्टामध्ये चांगलं त्यांना सरकारी वकील मिळावेत या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही संबंधित जे आहेत SP त्यांच्याशी सूचना दिलेल्या आहेत. त्यांना काही काळ जायला लागेल, पण यासोबत एक काही माझ्या सूचना होत्या रेल्वेला, ज्या मी 2015-16 पासून म्हणजे सेनगावकर होते, रवींद्र शिसवे होते तेव्हापासून त्याचा फॉलोअप करते आणि तो म्हणजे कल्याणच्या रेल्वे स्टेशन जवळ काही पडीक इमारती आहेत बाजूला साईडला आणि तिथे पूर्वी सुद्धा एका रिक्षावाल्यानी मुलीचा विनयभंग केल्याची घटना झाली होती. त्यावेळेला मी निर्देश दिलेले होते की इथल्या ज्या पडीक इमारती आहेत त्या रिकाम्या असतात, रात्रीच्या वेळेला कोणी तिथे नसतं, तर तिथे एक तर सुरक्षा रक्षक ठेवले पाहिजेत
आणि त्या इमारतींचं पुढे काय वासलात लावायची, तर रेल्वेची ती जबाबदारी आहे. तर रेल्वेने त्या पाडून टाकल्या पाहिजेत आणि त्याचा विनियोग लोकांच्यासाठी किंवा रेल्वेच्या उपयोगी गोष्टींसाठी केला पाहिजे. तर आज मला त्यांनी माहिती दिली की 2021 मध्ये मी जे निर्देश दिले होते त्यानुसार काही ठिकाणी त्यांनी भिंत वगैरे करून सुरक्षेची व्यवस्था केलेली आहे. पण आज मी काही निर्देश आणखीन सूचना दिलेल्या आहेत पोलिसांना आणि त्याच्यात रेल्वेचे आरपीएफच्या पण अधिकारी होत्या. त्यांना सांगितलेलं आहे की ह्याचा जो प्रस्ताव दिलेला असेल तुम्ही या पडीक इमारतींचे पुढे वासलात लावण्याच्या संदर्भात आणि तिथे सुरक्षा रक्षक नेमण्याच्या संदर्भात त्याच्यावर काय कार्यवाही झाली ते तुम्ही मला कळवा, हे एक सांगितलेलं आहे. दुसरं, रेल्वे पोलीस आणखीन आपले स्थानिक पोलीस यांचा समन्वय वाढण्याच्या दृष्टीने सीपी रेल्वे पोलीस यांना सांगितलेलं आहे की पूर्णपणे पॅरलली समांतर असं पोलीस स्टेशन आणि रेल्वे पोलीस, कारण रेल्वेच्या हद्दीत गुन्हा झाला की तो गुन्हेगार किंवा आरोपी पळून जातो आणि तो मग शहराच्या हद्दीत येतो. मग त्याच्या पाठीमागे धावायला पोलीस नसतील तर तो उड्या मारून पळत जातो. नेहमी ते त्याचे ते ठरलेले मार्ग आहेत. ठराविक सिग्नल पाशी गाडी स्लो होते, तिथे गाडीत महिलांच्या काही वेळेला गुन्हेगार उड्या मारतात, त्यांना त्रास देतात. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती यार्डांमध्ये सुद्धा सर्च लाईट आणखीन सीसीटीव्ही फार आवश्यक आहे. कारण सीसीटीव्हीचा प्रस्ताव दिलेला आहे असं आम्हाला रेल्वे पोलिसांनी सांगितलं, परंतु अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. आणि जे यार्ड रिकामेच्या रिकामे पडलेले असतात तिथे सुद्धा सर्च लाईट आणि सीसीटीव्हीची व्यवस्था असली पाहिजे. यामध्ये आरोपीला अधिकाधिक हे म्हणजे खरं तर फाशीची शिक्षाच योग्य आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सगळीच मागणी करतात आणि सरकारी सांगतं की फास्ट ट्रॅक आम्ही करणार आहोत. परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पॉक्सोची 140 कोर्ट करावीत अशा प्रकारचे त्यांनी सूचना आणून प्रस्ताव मान्य झाला होता. तो निधी देखील केंद्र सरकारकडून मिळालेला आहे आणि राज्य सरकारने त्या 140 कोर्टांना मान्यता द्यायची आणि सगळे न्यायाधीश पुरवायचं काम जे आहे ते विधी आणि न्याय विभाग आणि न्याय संस्था यांनी करायचं असं ठरलं होतं. प्रत्यक्षात त्यातली फक्त 38 कोर्ट प्रत्यक्षात आलेली आहेत. म्हणजे उरलेली कोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत केसेसचा विलंब लागणार हे स्पष्ट आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे, माननीय सुनेत्रा पवार या सगळ्यांच्याकडे मी लेखी निवेदन देऊन मागणी केलेली आहे. त्यांनी पण पाठपुरावा केलेला आहे, परंतु अजून न्यायाधीशांच्या नियुक्ती आणि त्याला लागणाऱ्या पायाभूत सुविधा या नसल्यामुळे या कोर्ट फार मोठ्या प्रमाणात मधल्या कोविडच्या काळात लेट झालेला आहे. त्यामुळे 19 साली जी कोर्ट व्हायला पाहिजे होती 140, त्यातली आता फक्त 38 कोर्ट 26 सालापर्यंत झालेली आहेत. तर प्रत्येक केसमध्ये पॉक्सोचं फास्ट ट्रॅक करायचं ही मागणी होण्यापेक्षा पॉक्सोची कोर्ट जर का प्रत्येक जिल्ह्यात 2-2, 3-3 ठिकाणी असतील तर लवकर न्याय मिळू शकेल हे आवश्यक मला वाटते आणि आम्ही अतिशय गांभीर्याने घेतलेले आहेत. अनेक वेळेला लोक येऊन मागणी करतात की याच्यामध्ये एन्काउंटर झाले पाहिजेत, परंतु असे एन्काउंटर ठरवून करणं अशी आपल्या घटनेच्या चौकटीतली भूमिका असू शकत नाही. बदलापूरला एन्काउंटर झाला तर अनेक पोलीस त्याच्यात निलंबित झालेले आहेत आणि कोर्टातही या बाबतीमध्ये कुठेही असं, पण लोकांची भावना जी आहे की लवकर शिक्षा व्हावी ती योग्य आहे. दुर्दैवाने कोर्टाची जेव्हा तारीख दिरंगाई होते, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष लागतात, तर कोर्टाने पण भूमिका घेतलेली आहे की ते आरोपीला संपूर्णपणे बेल देऊन टाकतात कारण वेळ लागला म्हणून. किंवा पॅरोलच्या प्रश्नावरती सुद्धा मला राजकारण आणायचं नाहीये, पण ज्यावेळेला कोविड झाला त्यावेळेला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सगळ्या जेलमधले सगळे कैदी पॅरोलवरती सोडून दिले आणि जेव्हा कोविड संपला तेव्हा आम्ही विचारलं की आता हे पॅरोलवरचे सुटलेले कैदी किती आलेत आतमध्ये आणि किती बाहेर राहिले, तर ते बरेच हद्द सोडून दुसरीकडे निघून गेलेले होते आणि त्याचा सुद्धा मग परिणाम आपण पाहतो की जसं नसरापूरच्या केसमध्ये झालेला दिसतोय. तर म्हणून हॅबिच्युअल ऑफेंडर लिस्ट जे वारंवार असे गुन्हे करणारे आरोपी आहेत त्यांची यादी सुद्धा प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी ठेवून प्रलंबित केसेसचा फॉलोअप केला पाहिजे असं मला वाटतं. त्या मुलीचं शिक्षण व्हावं, तिच्या कुटुंबाला मदत होऊन त्यांचं साक्षीदार संरक्षण कायद्यानुसार पूर्ण सहकार्य मिळावं या दृष्टीने आम्ही बांधील आहोत. नातेवाईकांना धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलिसांनी व्यवस्थित त्याचा FIR आणि सगळं काम करून त्यानुसार कोर्टामध्ये सुद्धा मॅजिस्ट्रेट समोर तिची नोंदणी तिची करून घेणार आहेत आणि चाइल्ड वेलफेअर कमिटी जी आहे ती त्यांचा SIR म्हणजे सोशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आणि या संदर्भात रिहॅबिलिटेशन अशा अल्पवयीन मुलींचं कसं करायचं याबद्दल सुद्धा पोलिसांनी एक त्याचा अहवाल तयार करावा असं आम्ही त्यांना सुचवले. त्याची देखील प्रत ते आम्हाला देणार आहे. मॅडम, हा सौरभ जो आरोपी जो आहे त्याचं बॅकग्राऊंड काही सांगितलं का पोलिसांनी? कारण की त्याची अशी चर्चा आहे तो चर्चा आहे रेकॉर्डवरचा आहे, आपल्याला काही पोलिसांनी माहिती दिली का? आम्ही त्याच्याबद्दल जास्त काही चौकशी केली नाही याच्यासाठी की आता आपण त्याची माहिती अजून सांगणं
हे नेहमीच आरोपीच्या वकिलाला प्रसिद्धी मिळून फायदा मिळतो. कारण आरोपीला परत जाऊन जे काय त्याचे चुकीचं किंवा असत्यावर आधारित असं जे काही बोलतात आरोपीचे वकील बऱ्याच वेळेला, तर त्याच्यामुळे बऱ्याचशा केसेसवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आरोपी हा आरोपी आहे, त्याची बॅकग्राऊंड या प्रकारची असेल तर नक्कीच अजून सुद्धा मुलींना त्यांनी फसवलंय का आणि त्या भीतीमुळे गप्प आहेत काय बघायला लागेल तपासून. दोन दिवसापूर्वी उल्हासनगरला काही महिन्यांचा केस दाखवून अर्धनगर करून चपलाचा हात घालून फिरवला गेला. तो प्रकरण या संदर्भात मी चौकशी करते. मी पण ते प्रकरण वाचलं, पण त्याबद्दल पोलिसांनी दखल घेतलेली आहे ना. हा. नाही नाही, व्हिडिओचं आता असं आहे बरं का, पूर्वीच उल्हासनगरची केस एक होती, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणजे फटाके वाजवले वगैरे असं काही घटना घडली होती. तर काही वेळेला काय होतं की एक माझ्याकडे एक दुसरा व्हिडिओ आला होता, त्याच्यामध्ये त्या महिलेवरती रेल्वे स्टेशनच्या जवळ कुठेतरी अत्याचार होत होता. पण तो मी जेव्हा पाठवला युपीच्या या लोकांना आणि महाराष्ट्रातल्या 3-4 ठिकाणच्या आयजीना पाठवला, तेव्हा ते म्हणाले पूर्वीचा आहे आणि आमच्याकडे 25-26 वेळा तो चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आरोपीला अटक पण झालेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जे आहेत ते मॉर्फ असतात, काही वेळेला AI वर केलेले असतात. त्यामुळे या संदर्भात जी पीडित महिला आहे तिने धाडसाने पुढे यावं, आणखीन लोकांनी अशा प्रकारे. म्हणूनच कायदा हातात घेणारे जे लोक आहेत ना, ते त्यांनी काही वेळेला निरपराध सुद्धा लोकांना चेटकीन ठरवून मारणं जाणं वगैरे प्रकार घडतात. त्या भिक्षा मागायला आलेल्या लोकांना ही मुलं झोळीत घालून पळवून नेतात, म्हणून धुळ्यात जसं मारून टाकलं होतं. अशा प्रकारचे झुंडबळी होऊ नयेत या दृष्टिकोनातून पोलिसांनी दक्षता घ्यावी असं मला वाटतं.